जर तुम्ही समृद्धी मार्गे कसारा किंवा इगतपुरीपर्यंत जायला फोर व्हीलरने येणार असाल तर बघा फोर व्हीलर चालले आमच्या समोरच बऱ्याचशा फोर व्हीलर पुन्हा मागे फिरलेल्या आहेत रस्ता बंद असल्या कारणाने. अशा प्रकारे आपण आपला वडपे ते शहापूर पर्यंत प्रवास करून माघारी फिरत आहोत. जाणार होतो आपण वाशाला पर्यंत आणि पुढे कसाऱ्याचे जो घाट आहे तिथपर्यंत जाणार होतो, परंतु वेळेला आपण मागे परतावं लागत आहे कारण मला 4 वाजेवर पोहोचायचे आणि आता 8 वाजलेले. तसा पण 1.5-2 तास मला परतीच्या प्रवासाला लागणार आहे. त्यामुळे मी शहापूरचा जो मंगलपाडा का काय नाव आहे तिथे बघताना इथून मागे फिरतो. इथे काम सुरू आहेत अजून पण. आणि इथे काय जण मी विचारलं असता असं मला समजलंय की इकडे सर्व काम झालेलं आहे, चिरीमिरी फक्त थोडंसं काम आहे. त्यामुळे ते आपण बोललोच की फेब्रुवारीपर्यंत कदाचित हा रस्ता सुरू होऊ शकतो. हे खरी गोष्ट आहे. शहापूर मंगलपाडा का काय असं नाव आहे ज्या बोगद्यात आता आपण चाललेलो आहोत. या बोगद्यात तरी केलं अर्धवट काम सुरू आहे, अर्धवट बंद आहे. चार लेनचा रस्ता आहे. समोर एक बाईक येत आहे. बाजूचा जो आहे ना तो पट्टा बंद आहे, सरळ जो आहे तो पट्टा सुरू आहे. बघा इतकं मला वाटतं इमर्जन्सी देखील ठेवलेली आहे. इन केस कधी काय प्रॉब्लेम झाला बाहेर निघण्यासाठी ती इमर्जन्सी एकटी ठेवलेली आहे. अशा मला वाटतं याचा पुढील जो बोगदा आहे माशाचा किंवा कसाराचा त्याला देखील ठेवलेला आहे इमर्जन्सी एकटी जाते ते देखील ठेवलेला आहे. थोडा मोठा बोगदा म्हणून आज आपल्यासाठी आपली मराठी यूट्यूब चॅनल शहापूर येथील समृद्धी महामार्गावरील प्रवास. निघाल्या क्या बात है, एक नंबर. मोठी नदी आहे, नदीवर या पूर. थोडाफार काम सुरू आहे. हे काम झालं का आणि खूप मोठा ब्रिज आहे आणि इथून अरे बाप रे बाप खूप खालपर्यंतचे पिल्लर आहेत. खूपच लांब लचक आहे. ही नदी आहे कुठली तर माहित नाही परंतु जबरदस्त ब्रिज आहे. समोर बोगदा आहे. त्या बोगद्यातनं आता आपण आलेलो आहोत. शहापूरचा बोगदा मंगलपाडा का मंगल काय त्याचं नाव आहे. तिथनं आता आपण परतीचा प्रवास करत आहोत.
शापूरचा हा जो रस्ता आहे समृद्धी महामार्ग, हा जेव्हा आपण मुंबई नाशिक महामार्गाने प्रवास करतो त्यावेळेस हा ब्रिज आपल्या नजरेत येतो. शापूर जसे आपण सोडतो त्यावेळेस. येथील पुढचे इंटरचेंज आहे इथे आपण पोहोचलो. जर तुम्ही समृद्धी मार्गे कसारा किंवा इगतपुरीपर्यंत जायला फोर व्हीलरने येणार असाल तर समृद्धीच्या बोगद्यावरून आजपासून तो रस्ता बंद करण्यात आलेला आहे. टू व्हीलरचा सर्टिफिकेट बंद करण्यात आलेला आहे. पण त्यांना माहिती आहे जो काही ढिगारा लावला मातीचा त्याच्यावर वरती गाडी टाकून ते लोक निघतात. अदरवाईज रस्ता बंद आहे. त्यामुळे शक्यतो सध्या तरी पुढे प्रवास टाळावा येण्याचा. मुरबाड शहापूर 4 किलोमीटर हे पाहू शकता. आणि आपण वडगर येथे पोहोचलो आहोत. हे बघा फोर व्हीलर झाले आमच्या समोरच बऱ्याचशा फोर व्हीलर पुन्हा मागे फिरलेल्या आहेत. रस्ता बंद असल्या कारणाने नवयुगातर्फे काम सुरू आहे. इंटरचेंज ते आपण आहोत. शहापूर 2 किलोमीटर आणि 63 किलोमीटर, मुंबई 99 किलोमीटर. हा जो ब्रिज दिसत आहे तो सरळगाव ते शहापूर मार्गे येणारा ब्रिज आहे. त्या ब्रिजवरच एकदा आपण प्रवास केलेला आहे. सरळगाव ते शहापूर ब्रिज या बाजूने बघा इथे गाडी उतरते. या बाजूने आपण उतरलेलो तेव्हा आपण इथे अगोदरचा व्हिडिओ शहापूर ते आम्ही हा जो व्हिडिओ बनवला होता तर आपण तिकडे याची गाडी उतरली त्याची बाईक असं उतरलो होतो आणि पुढे जाऊन आपण या मार्गाने पुढे चाललो. शहापूर मुरबाड या ठिकाणी आपण आता आलो. तो शहापूर मुरबाड मुंबई 95 किलोमीटर, वडोदरा 420 किलोमीटर, वडोदरा 420 किलोमीटर आता पूर्ण लावलेला आहे. ही खरंच खूप चांगली बाब आहे.
जे जो डिवायडर असतो त्याच्यामध्ये जे झाडं लावलेले आहेत हिरवेगार खूप चांगले बाब आहे. अशा प्रकारे कुठे इंटरचेंज झालेले आहे. तुम्ही शहापूर किंवा मुरबाड वरून जर समृद्धी मार्गावर येत असेल तर तुम्हाला या इंटरचेंजचा वापर करावा लागेल. रस्ता इकडे दिसत हा रस्ता मुरबाडून आलेला आहे आणि तो शहापूरला जाणारा रस्ता मुरबाड मार्गे आलेला रस्ता.